विनापरवाना आरायंत्र प्रकरणी येवलूज येथील सॉमिलवर वन विभागाची धाड, आरायंत्र जप्त. आरागिरणी चालक संदीप शंकर सुतार याच्यावर वन कायद्यान्वये गुन्हा दाखल. पन्हाळा तालुक्यातील येवलूज येथील विनापरवाना सुरू असलेल्या सॉमिलवर वन विभागानं काल मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी धाड टाकली. या कारवाईत विनापरवाना चालवलं जाणारं 36 इंची आरायंत्र जप्त करण्यात आलं असून आरागिरणी मालक संदीप शंकर सुतार राहणार येवलूज याच्यावर बाजारभोगाव वन परिमंडळाचे वनरक्षक अमर माने यांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई कोल्हापूर वन विभाग प्रादेशिक उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, वनीकरण व कॅम्पच्या सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका दळवी, पन्हाळा वनक्षेत्रपाल अजित माळी यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारभोगाव वन परिमंडळाच्या अतिरिक्त कार्यभारपदी असलेल्या वनपाल रुपाली बुचडे, वनरक्षक अमर माने, अश्विनी मदने, संजय पाटील, मानवाड वन परिमंडळाचे वनरक्षक रमेश पाटील, पन्हाळा वन परिमंडळाचे वनरक्षक किरण पाटील तसेच वनमजूर राजन भंडारी, पन्हाळा आरआरटीचे किरण कुंभार, संभाजी चौगले, अभिजित पाटील, अजिंक्य बच्चे, रोहित जाधव यांनी केली.